कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड आता घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की राज्यातील या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर हा 100% वाढणार आणि राज्यातील या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर हा 100% घटणार। अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवला की आजपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढणार आणि आजपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा 100% कमी होणार। आणि याला जोडून असणारा आणखीन एक प्रश्न की आजपासून आमच्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढणार की मग घटणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की राज्यातील या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार आणि राज्यातील या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर हा प्रचंड घटणार। मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा आजपासून कमी होणार। आणि याला जोडून जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यामध्ये आपण ज्या जिल्ह्यात राहतो या जिल्ह्यात म्हणजे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटणार। चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर। सध्या जर बघितलं तर मागच्या 3-4 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धो-धो पाऊस कोसळतोय, पण आजपासून काही भागात पाऊस वाढणार आहे तर काही भागात पाऊस हा या ठिकाणी विश्रांती घेणार आहे। आता पहिल्यांदा बघूयात की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, खास करून पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस हा कमी होत येणार आहे। म्हणजे पूर्वेकडील जे जिल्हे आहेत खास करून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर इथं पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार आहे। त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कायम राहणार आहे, म्हणजे इथं जास्त वाढ किंवा घट होणार नाही। मराठवाड्याकडे जर आपण आलो तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस हा तुलनेनं आज थोडंसं कमी होताना दिसणार आहे 8ही जिल्ह्यांमध्ये। म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर पकडलं, त्यासोबत जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव इथं जो भाग विदर्भाला लागून आहे तिथं पाऊस दिसेल आणि जो भाग इकडं पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिणेकडे कर्नाटकला लागून आहे, तेलंगणा लागून तिथं मात्र पाऊस हा कमी होणार आहे। खानदेशामध्ये धुळे, नंदुरबार आणि त्यासोबत असणारा जळगाव इथं पाऊस कायम राहणार आहे। त्यानंतर आपण आलोत समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पाऊस इथं कमी होणार आहे। खास करून आपल्याला सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर आणि त्याबरोबर पुणे, नाशिक इथं पाऊस थोडा कमी होताना दिसणार आहे। आणि कोकणात आपल्याला काही ठिकाणी पाऊस चांगला दिसेल, पण इतरत्र सगळीकडे पाऊस कमी होणार आहे। खास करून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सुद्धा पाऊस कमी होणार आहे, पण सिंधुदुर्गमध्ये पाऊस हा अधूनमधून कोसळू शकतो। तर या पद्धतीनं पाऊस हा विदर्भावरती बरसणार आहे, मराठवाड्यावरती काही प्रमाणात आणि थोडा पश्चिमेकडे पाऊस हा कमी होत जाणार आहे। तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की राज्यातील या जिल्ह्यात पाऊस हा आजपासून वाढणार आणि या जिल्ह्यात पाऊस हा घटणार। आता आपण कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी निवास करतात ते बघा आणि त्यानुसार आपण काळजी घ्यायला हवी एवढीच आपणास विनंती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजची व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।